हॅलो गाईज, मी सिद्धेश कदम तुमचं आमच्या चॅनल मुसाफिर V3 मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहोत। तर आज आपण निघालो आहोत एका नवीन जर्नीसाठी। त्याचं लोकेशन असणार आहे पावना लेक, जी महाराष्ट्रामध्ये कॅम्पिंगसाठी फेमस आहे। खूप लोक वीकेंडमध्ये किंवा हॉलिडेजमध्ये पावना लेकला जाणं पसंत करतात, तिकडचा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी। हा डिस्टन्स मुंबईपासून 110 ते 115 किलोमीटर्सवर आहे व लोणावळ्यापासून 25 किलोमीटर्स आहे। तर स्टार्ट करू आपली जर्नी विथ मुसाफिर V3 गाईज। हाय फ्रेंड्स, तर फायनली आपण जर्नी स्टार्ट केली आहे आणि आपला मार्ग असणार आहे तोच मुंबई पुणे हायवे, जो हिरव्यागार निसर्गाने भरलेला आहे। ऑन द वे आपण प्रकाशला पिक करू आणि पुढील जर्नी स्टार्ट करू। सो गाईज, आत्ता अजून आम्ही पावना लेक तर नाही बट पवई लेकला पोचलो आहे। काही अर्जंट कॉल आल्या कारणाने संतोष भाऊला आम्हाला थांबावं लागलं आहे। बघू शकता दुपारचे 2 वाजले आहेत आणि उन्हाची तीव्रता अजून काही कमी झालेली नाही, बट तरी आम्ही खूप एक्सायटेड आहोत बिकॉज आम्हाला संध्याकाळच्या पूर्वी तिकडे पोचायचं आहे सनसेटच्या पहिला। बिकॉज तिकडचा जो सनसेटचा व्ह्यू आहे तो खूप अप्रतिम आहे तो व्ह्यू, आणि मला तो व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवायचा आहे। होप की आम्ही लवकर ट्रॅव्हल करून तिकडे पोहोचू। तर गाईज, अर्धा तास निघून गेला आहे पण याची झूम कॉलची मीटिंग काही अजून संपली नाही। बघू शकता अजूनही त्याच पोझिशनला उभा आहे। काय माहिती कुठचं काय ऐकतो आहे तो, डोंट नो की किती वेळ लागेल परत प्रवास सुरू करायला। मी ते या गरमीमध्ये उभा राहून राहून थकलो आहे। बघा अजून किती वेळ जाईल माहीत नाही, कदाचित 10 मिनटं जातील अजून इकडून निघायला। अजून काही खाल्लं नाही आम्ही, बट ट्राय करू कुठेतरी हॉटेलमध्ये थोडासा ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता करू थोडासा, कारण की आत्ता एवढी भूक नाही, भूक मेली। तर आता जे भेटेल ते खाऊ आणि पुढच्या प्रवासाला लागू। तुम्ही पाहू शकता बसच्या मागे जो पोस्टर आहे त्याच कंपनीमध्ये हा माणूस काम करतो। ऑलमोस्ट 50 मिनिटाच्या ब्रेकनंतर आपण परत निघालो आहोत पावना लेककडे। दुपारची वेळ होती आणि हीटही खूप जाणवत होती, त्यामध्ये झाला अजून एक प्रॉब्लेम। तर मित्रांनो, बघू शकता की आपली गाडी ही बंद पडली आहे आणि सिद्धेश तिला धक्का मारत नेत आहे। डोंट नो आज किती आपल्याला ॲडव्हेंचर करायला लागतील, तर बघूया आपल्याला कुठे गॅरेज मिळतं का। हॅलो गाईज, तर आपण आता पोचलो आहे पनवेलला। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। थोडासा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, तो इथे येईपर्यंत लेट झाला आहे। तुम्ही बघू शकता की आपले दोन्ही मित्र चहा पित आहेत। तर नाश्ता वगैरे करून झाला आहे आपला आता, आणि आता आम्ही परत कंटिन्यू करतो आहे आपली जर्नी। आपण आता प्रकाशला विचारू की त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे। हाय गाइस, खूप मजा येते एकदम ड्रायव्हिंगला। रस्ताही खूप छान होता आणि त्यामध्ये आम्ही तिघं रस्त्याचा आनंद घेत घेत जर्नी एन्जॉय करत होतो। संध्याकाळ होत आली होती म्हणून जास्त न थांबता प्रवास सुरू ठेवला। लेट तर झाला होता पण तरी थोडा वेळ खंडाळा घाटात थांबलो व सनसेट एन्जॉय केला। ब्रेक संपलेला आहे आता मस्त चहा नाश्ता वगैरे आपला झाला आहे। आता आम्ही परत पुढच्या जर्नीला स्टार्ट करतो आहे। तरी इकडून 50 किलोमीटर्स असतील, अप्रॉक्स आम्हाला 2 तास लागतील। आमचा चेक इन टाईम होता दुपारी 3 वाजताचा, बट आम्ही ऑलमोस्ट 6 तास डिले आहे। आम्ही 6 तास लेट आहोत तिकडे। मित्राला सांगून ठेवलं तिकडचे जे ओनर आहे सिद्धेश शेंडगे करून आहे, त्यांना सांगून ठेवलं की आम्हाला या लेट होईल। सो त्यांनी अरेंजमेंट सर्व केली आहे। घेऊन आलो आहे चहा। बरं झाला, ऑलरेडी तो 2दा चहा पियाला आहे, तरीच चहा पाहिजे। दोनों त्याच्या पाठचं लॉजिक तोच सांगू शकतो। काय रे लॉजिक आहे पण चहा थांबलो आहे आणि माझी चौकट पूर्ण अपुरी झाली म्हणून मला चहाची गरज पडते। ही गोष्ट आहे। तर हा 3री चहा पिताना इकडे माहीत नाही, जोपर्यंत थांबू आहे ती 4थी चहा पण पियेल तो। तर आम्ही ट्राय करतो की लवकरात लवकर ती चहा संपली की लगेच निघू। गाईज, आम्ही होतो लोणावळ्यामध्ये
आणि अजून इथून 30 ते 35 किलोमीटरची ट्रॅव्हलिंग बाकी होती, म्हणजे अजून 1 ते 1.5 तास. गाईज फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर, पावना लेकमधील कोल फायर कॅम्पिंगमध्ये, जे अगदी डॅमच्या बाजूलाच आहे. आणि हा कॅम्प देखील खूप मोठा आहे. टेंट पाहू शकता, त्याची अरेंजमेंट खूप छान प्रकारे केली गेली आहे. कॉर्नरला टेंट आणि मधील पॅसेजमध्ये टेबल अरेंज केले गेले आहेत जेवणासाठी किंवा पार्टीसाठी. तसेच येथील टेंटमध्येही व्हेरायटीज आहेत. चला तर मग पाहू. तर गाईज पाहिलं असाल, खूप छान अशी संध्याकाळ आणि खूप मस्त अशी केलेली ही कॅम्प अरेंजमेंट. आता आपण जात आहोत DJ नाईट एन्जॉय करायला. सो लेट्स गो. आमच्याकडे बांगडा आहे. गाईज तुफान असा डान्स करून आम्ही जेवून घेतले, जे व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये अवेलेबल असते इन्क्लुडिंग पॅकेज, आणि मग जॉईन केले लाईव्ह सिंगिंग. त्याचा एक्सपिरियन्स हा खूप ऑसम होता. चला
सो गाईज आय होप की तुम्ही पण ही लाईव्ह सिंगिंग एन्जॉय केली असेलच। खूप मस्त आणि स्पेशल अशा नाईटचा एक्सपिरियन्स घेऊन आम्ही निघालो आमच्या टेंटकडे, जो डॅमच्या अगदी बाजूला होता। रात्रीचे 3 वाजले आहेत। सो गुड नाईट फॉर टुडे। गुड मॉर्निंग गाईज, ॲज वी कॅन सी द ब्युटिफुल मॉर्निंग इन पावना लेक। आणि आपले 2 मित्र झोपलेत, चला त्यांना उठवू। अरे उठा रे लवकर, मॉर्निंगचा व्ह्यू कॅप्चर करायचा आहे। तर गाईज खूप सुंदर अशी ही पहाड पाहू शकता, किती शांतता आहे आणि निसर्गाचा अद्भुत असा हा व्ह्यू। हा संतोष बघा ड्रोन शॉट घेताना मातीमध्ये पडलाय आणि आता शूज क्लीन करतोय। अरे संतोष संतोष आता झालंय सर्व। आणि बरं का, ड्रोन शॉट घेणं म्हणजे एवढं इझी नाही आहे। आता सकाळी जसं आम्ही उठलोय, पहिलं तर काय नाही, फक्त बघितला क्लायमेट आणि धावत धावत ड्रोन घेऊन फक्त धावत आलो आहे आम्ही इथे। ठीक आहे, काय पाहिजे तसा मिळाला नाही आहे शॉट, पण ठीक आहे, ओके ओके आहे। आणि प्रयत्न करू अजून थोडं इन्क्रीज करून चांगलं दाखवण्याचा। तर गाईज खूप ब्युटिफुल असा हा नजारा। सकाळचा उगवता सूर्य, सकाळची थंडगार हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याचा खळखळणारा आवाज। डोंगर जसा की ढगांची वाईट चादर ओढून बसला आहे। असा हा अद्भुत आणि निसर्गाने भरलेला पावना लेक। असा हा निसर्ग अजून जवळून पाहण्यासाठी आम्ही निघालो कायाकिंग सफरला। लेट्स गो। तर इथे पावना लेकमध्ये तुम्ही कायाकिंग, बोटिंग अशा वॉटर राईडचा अनुभव घेऊ शकता, जो खूप रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल असतो, ज्याची कॉस्टिंग ही 250 पासून स्टार्ट होते। मॉर्निंगला 7 वाजल्यापासून ह्या राईड स्टार्ट होतात।
पावना लेक, जो आपल्या कॅम्पिंगसाठी तर फेमस आहे, सोबत या सभोवतालचा परिसर हा त्याहूनही जास्त सुंदर आहे. डॅमच्या बाजूला असणाऱ्या डोंगर रांगा व मध्ये डॅमचे आकर्षित करणारे क्रिस्टल क्लिअर वॉटर, यामुळे या जागेची ब्युटी अजूनच वाढते. तसेच कॅम्पिंगच्या अगदी समोर दिसणारा ट्रायंगल माउंटेन हा तुंग फोर्ट आहे, ज्याला कठीणगड असेही म्हटले जाते. तसेच कॅम्पिंगच्या मागील बाजूला त्रिकोणा फोर्ट देखील आहे. हे दोन्ही फोर्ट महाराजांच्या कालावधीतले आहेत. तसेच पावना लेक नजीक तुम्हाला लोहगड, वाघेश्वर टेम्पल, बर्ड व्ह्यू पॉईंट असे अजून पॉईंट्स आहेत फिरण्यासारखे. गाईज आता आम्ही निघालो आहे आंघोळीसाठी या नदीवर, पावना लेकवर. तर आम्हाला कसं गावाची फिलिंग घ्यायची आहे आणि एन्जॉय करूया. थोडंसं कंटाळा केला या गरमीमध्ये, या पोहायला एन्जॉय करायला. चलो तैरने. आम्ही स्वतःला लकी समजतो की या डॅममध्ये स्विमिंग करायचा चान्स आम्हाला मिळाला. सो गाईज फायनली आपला चेकआउटचा टाईम झाला आहे आता आणि आता आपण निघतो आहे इथून. सो ऑलमोस्ट एक्सपिरियन्स आपला इकडचा खूप मस्त होता आणि रात्री एन्जॉय करता करता कधी रात्र निघून गेली समजली नाही. आता इकडची जी ॲम्बियन्स वगैरे आहे आणि इकडची जे सर्विस वगैरे खूप चांगली आहे आणि टेंट पण यांनी खूप चांगल्यापणे मेंटेन केले आहेत. म्हणजे जर इकडे तुम्ही बघाल तर फ्रॉम 1000पासून टेंट स्टार्ट होतात. हे माझ्या पार्टीचे टेंट आहेत. हे 999चे पॅकेजेसमध्ये येतात, इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये फूड वगैरे असतं. आणि हे जे आहे ते 1500चे आहेत सर्व. तसे इकडे अजून व्हेरायटीजमध्ये आहे. जर तुम्हाला तुमचा ग्रुप मोठा आहे आणि तुमचे ग्रुप जास्त आहे तर इकडे 5च्या साईडला त्यांनी फ्रेंड्ससाठी म्हणजे ग्रुपसाठी टेंट वगैरे बनवलं. म्हणजे जो पूर्ण कॉटेज आहे, तो पूर्ण स्पेस आहे, तो आपल्याला युटिलाइज करायला भेटतो त्याच्यामध्ये. आणि प्लस हे जे आहे ते कपल्स वगैरेसाठी पण आहे. सो ओव्हरऑल इकडचा जो एक्सपिरियन्स होता आपला हा खूप बेस्ट होता. परत एक प्लॅन असेल जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा डेफिनेटली मी परत इकडे ह्या लोकेशनला येईन आणि इकडचा जो पावसाळ्यामधला व्ह्यू आहे तो तुम्हाला नक्की ह्या टायमाला दाखवीन आणि तो तुम्हाला नक्की आवडेल. तो आता मी निघतो आहे इथून. इकडे नियर बाय 2-3 लोकेशन्स आहेत. एक फोर्ट आहे, देन शंकराचं मंदिर आहे. मी आता तिकडे जातो आहे.